हॅलो एव्हरीवन. खूप जणांना फ्रीलान्सिंगबद्दल म्हणजे बऱ्यापैकी माहीत आहे आणि बऱ्यापैकी माहीत नाही आहे. कॅनव्हा शिकल्यानंतर त्यामधून किती बेनिफिट होणार, काय बेनिफिट होणार हे माहिती नाही राहत. पण नेमकं त्यामध्ये खरंच इन्कम होते का, होत नाही, कशा पद्धतीने होणार, या सर्वांची माहिती आपल्याला नसते. त्यामुळे आपण त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. नमस्कार, मी शीतल पेंदाम. मी इथे नवीन आणि नवीन स्ट्रॅटेजी मी इथे फ्रीलान्सिंग किंवा ॲफिलेट मार्केटिंग या संदर्भात मी इथे मार्गदर्शन करणार आहे. आता तुम्हाला प्रत्येक वेळेस छोट्या छोट्या गोष्टींवरून सुद्धा इन्फॉर्मेशन मिळत जाणार. आज जे आपण बघणार आहोत ते व्यवसायाचे पोस्टर कसे बनवायचे. जसं मी टिफिन सेंटर घेतलं, टिफिन सेंटरमध्ये लागणाऱ्या वस्तू किंवा त्यांचं एक जर तुम्ही बिगनर आहात तर त्याची सुरुवात कशी करायची याचं मी पोस्टर बनवून दाखवणार आहे. सुरुवात आपण छोट्यापासून करू शकतो, पण त्याचंही एक नॉलेज पाहिजे. तर मी इथे बेसिकपासून थोडंसं तुम्हाला गायडन्स करण्याचा प्रयत्न करत आहे. जर आवडलंच तर नंतर लाईक आणि शेअर पण करा आणि शिकण्याचा प्रयत्न नक्की करा. मध्ये इंस्टाग्राम पोस्ट हे सिलेक्ट केलं, ज्यामध्ये टिफिन सर्व्हिस असणार आहे. तर मला टिफिन सर्व्हिसचं नाव तुम्ही कुठलंही टाकू शकता, जे तुम्हाला सुचेल ते. जसं मी टाकलं इथे दुर्गा टिफिन सेंटर. मी त्यांना सेट करून बघत होती कोणत्या साईडमध्ये चांगलं वाटेल ते. त्यानंतर मग मी सर्कल घेतलं, हाफ सर्कल, आणि नंतर त्याला कलर चेंज केला. बॅकग्राऊंड चेंज करून घेतलं आणि जे आपण लिहिलेलं होतं टेक्स्ट त्याला पण व्हाईट कलर दिलं आणि सेट केलं. जो शेप घेतलं होतं अर्ध सर्कलचा त्याला डुप्लिकेट केलं आणि बॅक साईडला ठेवलं आणि व्हाईट कलर दिला. नंतर जो आपलं टेक्स्ट होतं त्याला मी इफेक्ट दिला, वेगळं कलर दिला. नंतर मला एक लोगो पाहिजे होतं शेप, म्हणून मी हा लोगो सर्च केला. तुम्हाला जो लोगो मिळेल तो टाकू शकता. नंतर मला इथे एका साईडला आयकॉन टाकायचं होतं, जे लिहायचं होतं त्यामध्ये फ्रेश फूड, म्हणजे आपण लिहितो ताजे अन्न मिळेल अशा प्रकारचे तुम्ही तिथे ॲड करू शकता. टेस्टी फूड वगैरे लिहायचं होतं तर त्यासाठी मी आयकॉन घेतला. एलिमेंट्समधून तुम्ही सर्च करू शकता. टेस्टी फूड म्हणजे मराठीमध्ये लिहिलं ताजे अन्न आणि चविष्ट अन्न, इथे असं लिहायचं होतं पण मी चविष्ट असं लिहिलं. तर ते तुम्ही कंप्लीट करून घ्याल. नंतर मला राईस बॉल पाहिजे होतं, दाल चावल म्हणजे जे आपण ठेवतो टिफिन सेंटरमध्ये, तर ते हवं होतं. आणि एक थाळी घेतली जेवणाची आणि ते प्रॉपर सेट केलं. रेस्टॉरंट एक इमेज घेतलं जे बॅकग्राऊंडला मला पाहिजे होतं आणि त्याला पूर्णपणे पेजेसवर घेतलं, बॅक साईडला करून त्याची ट्रान्सपरन्सी कमी करून घेतली. नंतर स्क्वेअर घेतलं, त्यामध्ये जे की डिटेल्स राहते आपले ॲड्रेस वगैरे घेतलं. त्यामध्ये कॉलिंगचं आयकॉन टाकलं, कॉल नंबर म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर लिहू शकता आणि तुमच्या दुकानाचं नाव जे असेल ते किंवा तुमचं स्वतःचं नाव लिहू शकता. आणि त्यानंतर मला एक शॅडो पाहिजे होती, जे इमेज खाली हवी होती. तर ते मी तिन्ही जे इमेज घेतले होते त्यामध्ये मी शॅडो बॅक साईडला घेतलं आणि अशा प्रकारे आपले हे टिफिन सेंटरचा पोस्टर डिझाईन तयार झाला. त्यामध्ये तुम्हाला काय सर्व्हिस द्यायचे ते तुम्ही ॲड करू शकता आणि अशा प्रकारे वेगवेगळे डिझाईन्स बनवून तुम्ही इतरांचे पोस्टर बनवू शकता.